प्रीतम काय बोलतेस तू? तुला माहिती आहे ना प्रीतमचं प्रियावर किती प्रेम आहे ते. भाई मला मान्य आहे तो दारू वगैरे पिऊ शकतो, पण हे असं सगळं नाही आई. प्लीज प्लीज हे बोलणं थांबवा. हे बघा, मला प्रीतम आणि प्रियाचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करायचं, आणि म्हणून मी इतके दिवस शांत होते. पण आता अहिल्या मॅडमला सगळं काही कळलं. ज्या दिवशी प्रीतमचं लग्न होणार होतं त्याच दिवशी ही चूक घडली. खरं तर आमच्यात जे काही झालं ते दोघांच्या संमतीने झालं. यात प्रीतमची काही चूक नाहीये. खरं तर हे सगळं तुमच्या समोर हे अशा पद्धतीने येईल असं वाटलं नव्हतं. माझं प्रीतमवर अजूनही खूप प्रेम आहे, आणि म्हणून मी स्वतःचं आयुष्य संपवून तुमच्यापासून खूप दूर निघून जाणार होते. योगायोगाने मी अहिल्या मॅडमला भेटले. त्यांना हे सगळं सत्य कळलं आणि ते मला इथे घेऊन आले. जरी प्रीतम माझा मुलगा असला तरी कुठल्याही मुलीवर अन्याय होताना मी बघू शकत नाही. आणि अन्याय करणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. एक मिनिट ऐकल्या, काहीतरी गैरसमज होतोय, चुकतंय काहीतरी. म्हणजे आपल्याला सगळ्यांना फक्त एकच बाजू माहिती ना, आणि प्रीतम असं करणं शक्यच नाहीये. हो आई. प्रीतम, मोनिका जे म्हणतेय ते खरं आहे ना? आई मला काय आठवतच नाहीये ग आई. मी एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तिचं आयुष्य तिकडे उद्ध्वस्त झालंय, ते जीव द्यायला निघाली आहे, आणि तू कॅज्युअली मला सांगतोयस की तुला आठवत नाहीये. अहिल्या मॅडम, मी इथून निघून जाईल. मी आणि माझं नशीब आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. या बाळाच्या नशिबात त्याचा बाबा नसेल तर ते त्याचं नशीब.